Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. MCQ सिरीजचा हा 5th पार्ट आहे आणि या पार्टमध्ये आपण असे दोन न्यूमरिकल डिस्कस करणार आहोत की जे बऱ्याचदा एक्झाममध्ये दिसत आहेत. सध्याच्या एक्झाम पॅटर्नमध्ये हे दोन क्वेश्चन बऱ्याचदा दिसत आहेत आणि यापैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की दिसेल. तर स्टार्ट करूयात क्वेश्चन. First question, reaction at prop in propped cantilever when it is subjected to UDL of W per meter over entire span L is equal to. क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे रिॲक्शन ॲट प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम. तिथं प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम आपण ड्रॉ करून घेऊयात आणि सब्जेक्टेड टू UDL आहे W पर मीटर, स्पॅन दिलेला आहे L. ठीक आहे. तर इथे आपल्याला रिॲक्शन ॲट प्रॉप असं विचारलेलं आहे. तर हा जो सपोर्ट आहे, जर आपण हा कन्सिडर केला नाही, हा सपोर्ट कन्सिडर केला नाही तर रिमेनिंग जो गिवन बीम आहे तो कॅन्टिलिव्हर बीम आहे फक्त. आणि हा जो सपोर्ट आपण इथे ऍड केलाय शेवटी सिम्पली सपोर्टेड, तो जर ऍड केला तर त्याला म्हणतो आपण प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर. आणि रिॲक्शन ॲट प्रॉप विचारले म्हणजे रिॲक्शन ॲट दिस सपोर्ट, याला बी नाव देऊ आपण. बी सपोर्टवर रिॲक्शन विचारलेली आहे. तर रिॲक्शन फाइंड आउट कशी करणार, तर याच्यासाठी आपण डिफ्लेक्शन ची मदत घेणार आहोत. तर फर्स्ट डिफ्लेक्शन ड्यू टू UDL काय येईल आणि सेकंड डिफ्लेक्शन ड्यू टू पॉइंट लोड. आता इथं दोन्ही लोडिंग ऍक्ट करतायत, तर आपण दोन्ही लोडिंगचं जे काही डिफ्लेक्शन आहे ते सेपरेट इथे कन्सिडर करणार आहोत. पॉइंट लोड. फर्स्ट डिफ्लेक्शन काय येईल ड्यू टू UDL, त्याची व्हॅल्यू असेल WL⁴ डिवायडेड बाय WL⁴ डिवायडेड बाय इथे कॅपिटल L आहे 8EI. आणि नेक्स्ट मध्ये असेल VB L³ डिवायडेड बाय 3EI. ठीक आहे. या दोन व्हॅल्यूला आपल्याला इक्वेट करून घ्यायचं आहे. WL⁴ डिवायडेड बाय 8EI इज इक्वल टू VB L³ डिवायडेड बाय 3EI. ठीक आहे. त्याला इक्वेट करून घेतल्यानंतर इथे हा बराचसा पार्ट कॅन्सल होऊन जातो. पुढे काय येईल इथे रिमेनिंग काय राहिलेलं आहे, इथे लिहिते मी WL डिवायडेड बाय 8 इक्वल टू VB डिवायडेड बाय 3. So VB is equals to 3 by 8 WL. So this is the reaction at propped. A reaction at prop means reaction at VB. So this is the correct answer for this question. Next question. Question is a single concentrated load W loading आहे of beam of span L, maximum bending moment आणि shear force act करत आहे सेक्शन X वर, जे की at a distance X आहे from left support. When the load is applied on the section, the maximum bending moment will be. ठीक आहे, त्यावेळी maximum bending moment किती असेल असं विचारलेलं आहे. आपण दिलेल्या गिवन डेटावरून इथे ही फिगर ड्रॉ करून घेऊयात. हे डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे X, सेक्शन आहे हा कॅपिटल X, लोडिंग आहे W, याला आपण A नाव देऊ, हा झाला B. होप्स तुम्हाला गिवन डेटा लक्षात आलेला असेल. क्वेश्चन मध्ये असं सांगितलेलं आहे की एक बीम आहे ज्याचा स्पॅन L आहे, त्याच्यावरती W हा लोड ऍक्ट करतोय जो की कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे. आणि ती लोडिंग कुठे ऍक्ट करते, तर सेक्शन X वर ऍक्ट करते. आणि ते सेक्शन X आहे स्मॉल x एवढं डिस्टन्स फ्रॉम लेफ्ट सपोर्ट, आणि त्या सेक्शन वरती मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऍक्ट करते. आणि ती मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रिॲक्शन माहित पाहिजे. तर रिॲक्शन साठी आपण इथे इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करू शकतो. समेशन ऑफ किंवा मुवमेंट. ठीक आहे, मुवमेंट घेऊ आपण. सो मुवमेंट ॲट बी इक्वल टू काय असणार आहे 0, कारण आपण ते सिम्पली सपोर्टेड बीम घेतलेला आहे, कारण की क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं नाहीये की इथे बीम कोणता आहे. सो आपण इथे सिंपल कॅल्क्युलेशन साठी सिम्पली सपोर्टेड बीम इथे कन्सिडर करतो. ठीक आहे. सो VA सिंपल कॅल्क्युलेशन आहे रिॲक्शनचं. VA टोटल स्पॅन काय आहे कॅपिटल L, VA इंटू L मायनस W इन ब्रॅकेट. आता हे डिस्टन्स किती असेल, हे X होतं आणि हे डिस्टन्स किती येईल X, L मायनस X. ठीक आहे, L मायनस X इक्वल टू 0.
सो VA ची व्हॅल्यू इथे काय येते, W इन ब्रॅकेट कॅपिटल L मायनस एक्स डिवायडेड बाय कॅपिटल L, ही झाली VA ची व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर आता मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायची आपल्याला W या पॉइंट वरती. सो W या पॉइंटला आपण इथे C कन्सिडर करूया. मोमेंट ॲट C किती असेल, जर आपण लेफ्ट साइडने फक्त कॅल्क्युलेट करू तर VA इंटू काय येईल, एक्स. VA ची आपण व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट आता केलेली आहे. W इन ब्रॅकेट L मायनस एक्स डिवायडेड बाय L इंटू काय येईल इथे, स्मॉल एक्स. सो टोटल जी काही मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट असेल ती असेल W एक्स इन ब्रॅकेट L मायनस एक्स डिवायडेड बाय capital L. So this is the last answer or this is the maximum bending moment for the given loading. ठीक आहे. तर असे तुम्हाला न्यूमेरिकल बऱ्याचदा एक्झाम मधले विचारले जातील आणि हे दोन्ही न्यूमेरिकल खूप इम्पॉर्टंट आहेत, कन्सेप्च्युअल आहेत. जर तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरन्स असेल तरच तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील. तशाच न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करत राहा आणि अशाच न्यूमेरिकल सोबत आपण नक्की भेटू लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग.